नमस्कार. आज 8 मार्च 2026 आंतरराष्ट्रीय महिला दिवस. जगभरात महिला दिवसाचा उत्साह आणि सेलिब्रेशन जोरात सुरू आहे. भारतामध्ये सुद्धा यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवता हा भाव आणि संस्कृती जपणारी जनता आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये, अशा या प्रसंगामध्ये सार्वत्रिक पद्धतीने महिला दिन साजरा होत असताना आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत महाराष्ट्राच्या निर्भय वीरांगणा माननीय शीतलताई गोरे. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. ताई, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. महिला दिन साजरा करणं म्हणजे केवळ केक कापून किंवा एखादा मोठं होर्डिंग लावून, एखादा मोठा समारंभ करून किंवा इव्हेंट करून साजरा करणं एक सर्वसामान्य पद्धत आहे. आज आपण एका अशा विशेष अतिथीला आमंत्रित केलंय की ज्यांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रालाच नव्हे तर देशभरातल्या सर्वसामान्य जनतेला महिला शक्ती काय असते किंवा एक महिला जिचं बॅकग्राऊंड सामान्य आहे पण जिचं काम मात्र असामान्य आहे, अशी एखादी महिला कशा प्रकारे आपलं जीवन जगू शकते आणि इतरांना आनंदाने जगण्यासाठी मदत करू शकते याचं उदाहरण असणाऱ्या आदरणीय शीतलताई गोरेंना आम्ही त्या ग्रहण आणि खास आमंत्रित केलंय. आणि त्यांचा हा जो काही प्रवास आहे तो आज आपण आपल्या आजच्या या गप्पांमधून जाणून घेणार आहोत. ताई, या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या तुम्हा सगळ्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. ताई, आपण महिला दिन साजरा करतो आहोत आणि त्या निमित्तानं आम्ही तुम्हाला आमच्या स्टुडिओमध्ये बोललो. महिला दिन म्हणजे खऱ्या अर्थानं महिला सशक्तीकरणासाठी, सबलीकरणासाठी काम करणं किंवा तशा प्रकारची प्रेरणा देण्याचा हा दिवस आहे. तुमच्या माध्यमातून हजारो लाखो लोकांना प्रेरणा मिळते त्या प्रकारे आणि त्या प्रेरणेतून आपली वाटचाल देते. पण याच्या आधीच्या एक ज्या शीतल गोरे आहेत, ज्या साध्या ज्या सामान्य गृहिणी किंवा ज्या साध्या कुटुंबातून आली एक महिला आहे, तर त्या शीतल गोरेंबद्दल आम्हाला जाणून घेणार आहोत. काय सांगा? मी मूळची सुरुवातीला मी हरिगावला राहायचो आणि माझं शिक्षण तेथील संत तेरेजा कन्या विद्यालयामध्ये झालेलं आहे. त्यानंतर पुढे वडील आमचे शेती महामंडळामध्ये कामाला होते, परंतु ते बंद पडल्यामुळं, शेती महामंडळ बंद पडल्यामुळं आम्हाला एक 20-25 वर्षापूर्वी श्रीरामपूरला स्थायिक व्हावं लागलं. आणि नोकरी मध्यंतरीच गेल्यामुळं जे काय थोडेफार पैसे मिळाले त्यामध्ये वडिलांनी आमच्या श्रीरामपूरला 1 गुंठा जागा घेतली. त्यामध्ये आम्ही 4 बहिणी आहोत. 4 बहिणींचं आई वडिलांनी शिक्षण केलं पूर्ण आणि वडील एक पत्रकारिता करत आहेत आणि फोटोग्राफी पण करतात. त्यातून आमचा सर्वांचा उदरनिर्वाह चालायचा. त्यातून वडिलांनी आम्हाला 4 बहिणीला चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं. कोणी प्रोफेसर आहेत, कोणी वेगबी इन्शुरन्स एजंट म्हणून काम करते. आणि त्यानंतर मग माझं 2003 साली कमालपुरीतील भाऊसाहेब मधुकर गोरे यांच्याशी लग्न झाले आणि आमचं खूप सुंदर कुटुंब चालू होतं. आम्ही इन्शुरन्स एजंट म्हणून मी 9 मार्च 2015 मध्ये आमचं भारतामध्ये 1 नंबर युनिट होतं. भारतामध्ये म्हणजे ते सोनेरी अक्षराने देखील लिहिलेलं आहे. म्हणजे एकदम अशी सुव्यवस्थित आणि सुख संपन्न कुटुंबाची पार्श्वभूमी तुम्हाला. हो. आणि आई आमची पूर्णपणे म्हणजे अशिक्षित आहे, परंतु त्या काळचे अशिक्षित म्हटलं तरी पण आईनी आणि वडिलांनी आम्हाला सर्वांना इतकं म्हणजे शिक्षणाने सगळं संस्कार दिले. आणि मग LIC एजन्सी घेतल्यानंतर मी एक श्रीरामपूर मधील अंबिका महिला नागरी सहकारी पतसंस्था, हा, तर त्याचा मी नंतर कलेक्शन एजन्सी घेतलेली होती. एका चौकटीतलं कुटुंब जगत असतं. चौकटीतलं कुटुंब. तुम्ही आता उल्लेख केला की तुम्ही इन्शुरन्स एजंट म्हणून काम केलं, तर हा प्रवास कसा सुरू झाला? हा प्रवास म्हणजे जरी समजा शिक्षण माझं MLib झालेलं आहे, मास्टर ऑफ लायब्ररियन, परंतु ह्या प्रवासाकडे असं वळालं की नोकरीचं शिक्षण जरी किती झालेलं असलं ना तर नोकरी मिळत नाही. आम्ही नोकरीसाठी पण दोघांनी पण आम्ही प्रयत्न केले, परंतु आजकाल सगळीकडे नोकरी लागण्यासाठी पहिलं विचारलं जातं तुम्ही किती पैसे भरणार. म्हणजे गुणवत्ता असून देखील शेवटी पैशावरती कुठंतरी ते ठरवलं जातं. पैसे दिले तर तुम्हाला नोकरी लागणार. मग मी त्यावेळेला छोटे मोठे आम्ही कामं केले कॉलेजमध्ये वगैरे, पण म्हणावं असं पगार मिळत नव्हता. आणि ज्या वेळेस ऑर्डर निघायच्या त्यावेळेस आपल्याला सांगितलं जायचं की आता तुम्ही इथं बेसिक पायापासून काम केलेलं आहे, तुमची ऑर्डर नक्की निघणार.
पण ऐन वेळेला मग परत तिथं आला तो व्यवहार. किती पैसे देणार? बरं, ते पैसे काही हजारांमध्ये नसतात, लाखोंमध्येच ते, म्हणजे शिक्षण व्यवस्थेचा लिलावच म्हणेल मी या गोष्टीला. बोली बोलली जाते, कोण जास्त देणार, कोण कमी देणार, जो जास्त देणार त्याची ऑर्डर निघणार. मग हे असं करत असताना कुठेतरी नोकरीच्या मागे न लागता मी LIC ची इन्शुरन्स एजंटची जी IRDA ची पेपर आहे ते मी पेपर दिले, त्यामध्ये फर्स्ट याच्यामध्ये पास झाले आणि तिथून पुढे मग माझं, म्हणजे तुम्ही चौकटीतली नोकरी मिळवण्याला तुम्ही पात्र होता, तुम्ही काही काळ ती नोकरी केली सुद्धा, पण तिथं असलेल्या अव्यवस्थेमुळे तुम्ही असं ठरवलं की या चौकटीतून बाहेर पडूया आणि स्वतः काहीतरी काम करूया, आणि म्हणून तुम्ही इन्शुरन्स एजंट म्हणून काम सुरू केलं. ठीक आहे, मग याच्यामध्ये कसं काम करत होता तुम्ही? कोणासोबत काम? आमचं श्रीरामपूर मधलं युनिट आहे. तर श्रीरामपूर मध्ये आता LICचं काम करत असताना काही ठराविक गावापुरतं किंवा तालुक्यापुरतं काम नाहीये. आपण ते NRI, नॉट रेसिडेंट इन इंडिया, अशा ठिकाणी पण आपण काम करू शकतो. म्हणजे आपल्याला काम करण्यासाठी अमर्याद संधी आहे. त्यामुळे आम्ही ते काम पण खूप छान प्रकारे केलं. आणि त्यामुळे तुम्हाला लोकांमध्ये मिसळता आलं, संवाद साधता आला. आणि MLIB सारखं शिक्षण, उच्च शिक्षण घेऊन देखील तुम्हाला असं वाटलं की या व्यवस्था नसलेल्या व्यवस्थेच्या चौकटीमध्ये थांबण्यापेक्षा स्वतःची व्यवस्था निर्माण केली. बरोबर सर. छान, व्हेरी गुड. त्यानंतर मग हे इन्शुरन्स एजंट म्हणून काम सुरू असताना तर असा काय प्रसंग घडला की ज्याच्यामुळे तुम्हाला एक टोपी डोक्यावर चढवावी लागली? तर आता तो इन्शुरन्सचं काम करत असताना त्याच वेळेला 2005 मध्ये अंबिका महिला नागरी सहकारी पतसंस्था आहे श्रीरामपूरमध्ये, त्याची पण आम्ही एजन्सी घेतली होती, दैनिक ठेव प्रतिनिधी. म्हणजे अंबिका नागरी पतसंस्थेमध्ये तुम्ही RD एजंट म्हणून काम करत होता? दैनिक एजंट असं म्हणतो. हो, बरोबर. हे दोन्ही पण काम करायचो आम्ही. आणि 2005 ते 2023 पर्यंत म्हणजे जवळजवळ 17 ते 18 वर्ष तिथे आम्ही काम केलं. पतसंस्थेसाठी 17 ते 18 वर्ष काम केलं? हो, काम केलं. तिथेही आमचं काम चांगलं होतं. परंतु नंतर त्यांचे काही भ्रष्टाचार त्या पतसंस्थेचे आमच्या दोघांच्याही लक्षात आले. कशा प्रकारे? एजन्सी माझ्या नावावर होती, पण काम आम्ही दोघं करायचं. आणि जवळजवळ 18 वर्ष त्या ठिकाणी काम केलं. परंतु तेथील काही कर्मचारी, चेअरमन, संचालक मंडळ यांचे भ्रष्टाचार आमच्या लक्षात यायला लागले. काही काम ते चुकीचे करायला लावायचे मिस्टरांना. नेमकं काय चुकीचं काम? चुकीचं म्हणजे लोकांचे खोट्या कागदपत्रावर सह्या आणायच्या, त्यांच्या लोकांना हवं असणारं कर्ज ते आपल्या नावावर म्हणजे कागदपत्र गोळा करून कर्ज काढून त्यांना द्यायचं सांगायचे. परंतु कुठंतरी हे आम्हाला म्हणजे सत्य, कर्जाचा लाभ घेणारा माणूस वेगळा आणि कागद देणारा माणूस वेगळा, लाभार्थी वेगळा आणि कागदावरचा कर्जदार वेगळा, असं तिथले लोक माझ्या मिस्टरांना करायला लावायचे. हे त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळं आम्ही आमचं सत्य आणि प्रामाणिकपणामुळे आम्ही त्यांना विरोध केला. मग त्यांनी आम्हाला कळू दिलं नाही, पण त्यांचं जवळजवळ 5-6 महिने आधीपासून त्यांचं जे षडयंत्र चालू होतं, यांना कुठंतरी म्हणजे यांच्यावरती गुंतवायचं, यांच्यावर खोटे आरोप करायचे. तसं त्यांनी मग आमच्या पुस्तकांमध्ये जाणून बुजून, दैनिक ठेव प्रतिनिधीच्या पुस्तकांमध्ये जाणून बुजून फरक ठेवला. टार्गेट केलं त्यांनी. जे आपलं जे कॉम्प्युटरला असतं ना सॉफ्टवेअर वगैरे, त्याच्यामध्ये त्यांनी बदल केले तिथल्या काही क्लार्क लोकांनी. आणि मग ते सांगितल्यानंतर आम्हाला अचानक एक दिवशी सांगितलं की सर्वांचे पुस्तकं जमा करायचे आहे तपासण्यासाठी, मी तुमचं पण पुस्तकं घेऊन या म्हणून. आम्हाला कधी असं माहितीच नव्हतं ना, कारण 18 वर्ष आम्ही काम करायचो. कधी असं वाटलंच नाही का त्या मागे पतसंस्थेचं काही षडयंत्र असेल. आम्ही कुठलाही मागचा पुढचा विचार न करता जसे पुस्तकं येतील तसे त्यांना आमचे सगळे गोळा करून देऊन टाकले. आणि आमच्या त्या ठिकाणी चेकबुक पण होते ड्रॉवर. आता 18 वर्ष तिथं काम करत होतो ना, अनेक वेळा आम्ही कर्ज घेतलं, ते प्रामाणिकपणे फेडलं. पण शेवटी आम्ही शेती विकून सगळं कर्ज त्यांचं भरलेलं आहे. दुकान होतं आमचं कपड्याचं, तेही विकलं. प्रामाणिकपणे आम्ही त्यांचे सगळे कर्ज भरले. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं का आता पुस्तक तर सगळ्यांचे गोळा करायचे, तुम्ही घेऊन या. मग आमच्याकडे काही लिखापडी ठेवायला पाहिजे होती ना, पण विश्वास म्हणून आम्ही त्यांच्याकडे सगळे पुस्तकं देऊन टाकले. आणि त्यानंतर साधारण 23 जूनची गोष्ट आहे, पुस्तकं जमा करून घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की 23 जून आणि काहीतरी 8-10 दिवस गेल्यानंतर 1 जुलैला तुम्हाला परत देऊन टाकू. मग त्यांनी लोक तर पुस्तकं मागायला लागले आणि पतसंस्थेने पुस्तकं दिले नाही आम्हाला.
आणि नंतर जेव्हा मागायला गेलो त्यावेळेस ते म्हटले तुमची पुस्तकं जाळून टाकली. मॅनेजर स्वतः म्हणाले तुमची पुस्तकं जाळून टाकली. नंतर आम्हाला काय म्हटले कर्ज वगैरे लागत असेल तर तुम्ही सांगा. आणि त्याच वेळेला आमची आई म्हणजे त्या दरम्यान कॅन्सरने पीडित होती, हॉस्पिटलमध्ये होती. आणि त्यांनी जे पुस्तकं जमा केले ते तर आम्हाला परत दिले नाही, पण तुम्हाला कर्ज देऊ म्हणाले. ते रिक्वायरमेंट कितीची आहे काय आम्हाला वाटलं देतील ते, ठीक आहे, म्हणून सहकार्य. आकडा त्यांनी सहकार्य. मग त्यांनी लिगली सगळं कायदेशीर डॉक्युमेंट कम्प्लीट करून घेतले. चेक असेल किंवा जामीनदार असतील, सह्या फोटो वगैरे सगळं त्यांनी घेऊन टाकलं. आणि 1 तारखेला म्हणाले की उद्यापासून तुम्ही कामावर येऊ नका. म्हणजे कुठल्याही प्रकारची लेखी आम्हाला नोटीस दिली नाही किंवा सांगितलं नाही. एकदम सांगितलं की तुम्ही कामावर 1 तारखेनंतर येऊ नका. मग मी, माझे मिस्टर आणि माझ्या सासूबाई आम्ही जाऊन भेटलो. म्हणजे आमची चूक सांगा किंवा काय, त्यांनी काही सांगितलं नाही. का तर आम्ही त्यांच्या भ्रष्टाचाराला म्हणजे आम्ही विरोध केला म्हणून. आणि तिथेच काही त्या पतसंस्थेमध्ये काही खाजगी सावकार पण आले, तर त्यांनी दिलं तर नाही. मग त्यानंतर मिस्टर माझे बाहेर कामासाठी गेले, काम शोधण्यासाठी. तर न घेतलेल्या कर्जाचा त्यांचा तगादा सुरू झाला. अजूनही मी त्यांना म्हणजे आता हा कोर्टामध्ये चालू आहे, त्यांना मी म्हणते मला दाखवा कर्ज, मला 4 लाख दिलं ना, मग मला कसं दिलं ते दाखवा. कुठल्या 20,000च्या पुढं तर चेकच देतात, कॅश देत नाही, एवढं तर आपल्याला कळतं. परंतु त्यांना काहीच दाखवता येणार. तुमचे पुस्तकं वगैरे जाळून टाकलेले आहे, सॉफ्टवेअर आमचं जरा खराब झालेलं आहे, मग त्यातून त्यांनी डिलीट केलं. आणि अशा प्रकारे त्यांनी आमच्यावर अन्याय अत्याचार केला सर. आणि त्यामध्ये माझ्या मिस्टरांचं 2 जानेवारी 2023 साली या पतसंस्थेच्या त्रासामुळे हार्ट अटॅक निघून. त्यांच्यावर एवढं प्रेशर आलं, एवढं प्रेशर, खोटे नाटे आरोप लावले त्यांनी. त्यांच्यातला भ्रष्टाचार लक्षात आला, कारभाराची अनागोंदी लक्षात आली. सरकारच्या आणि RBIच्या नियमांच्या विरोधात ही माणसं काम करतात, या गोष्टींवर तुम्ही बोट ठेवलं आणि म्हणून तुम्हाला दोघांना टार्गेट केलं, नोकरीतून बाहेर काढलं गेलं, पुस्तकंही जाळली गेली. आणि एक दिवस त्या प्रेशरमुळे तुमच्या मिस्टरांचं आणि तुमच्या कुटुंबावर सगळ्यात मोठा आघात. लोक कुठल्याही सर्वसामान्य माणसासाठी, कुठल्याही गृहिणीसाठी, कुठल्याही कुटुंबासाठी अतिशय मोठी आणि अतिशय हादरवून टाकणारी सर्वसामान्य चौकटीत जगणारा शिक्षित आहे, जे कष्टानं आपलं करिअर आणि कुटुंब चालवण्याचा प्रयत्न करतात. अशा कुटुंबावर माझे जे काही धन आहे तो भ्रष्टाचारी घेऊन आघात करतात आणि कुटुंबाच्या पण असं असलं तरी शीतलताई मात्र कोण बनले नाही. त्यांनी त्याच्यातून धडा घेतला आणि आपली लढाईची खरी सुरुवात केली. हा देखील प्रसंग आपण जाणून घेऊया. मिस्टरांचे निधन झाल्यानंतर पुढचा हा जो खडतर काळ आहे, कुटुंब सावरण्याचा असेल किंवा स्वतःला सावरण्याचा असेल किंवा घर चालवण्याचा असेल, हा काळ कशा प्रकारे तुम्ही पुढे गेला? माझे मिस्टर वारल्यानंतर म्हणजे आमची आई त्यावेळेला हॉस्पिटलमध्ये होती. म्हणजे जावई गेलेलं आईला जवळजवळ 4 महिन्यानंतर कळवलं, तिला माहित नव्हतं. हे ज्या प्रकारे म्हणजे अचानक दुःखद प्रसंग ओढवल्यानंतर सुरुवातीचे जवळजवळ 6 ते 7 महिने पूर्णपणे डिप्रेशन मध्ये होते मी. कुणाशी बोलत नव्हते, म्हणजे थोडस मानसिक मला हे आघात झालेला होता. आणि त्यानंतर म्हणजे काही लोक म्हणायचे की हिला वेड लागलं, वेड्यांच्या इस्पितळामध्ये टाका म्हणून. परंतु मला इतका अभिमान वाटतो की माझी दोन्ही मुलांनी मला त्या काळामध्ये सावरलं. आणि मग हळूहळू सावरत असताना मी आदरणीय जितेंद्र भावे सरांचे काही व्हिडिओ आम्ही बघितले नंतरच्या काळामध्ये, मोबाईलमध्ये साधारण 8-9 महिन्यानंतर. परंतु त्याआधी देखील मी त्या पतसंस्थेचे जे काही आमच्याकडे कागदपत्र होते, पुरावे होते भ्रष्टाचाराचे, हे घेऊन मी सगळ्या ठिकाणी जात होते. कोणी म्हटलं ना, चाकोरीबद्ध घरातलंच आयुष्य, बाहेरचं काही जास्त एवढं माहीत नव्हतं. परंतु आम्ही ज्यावेळेस ते पुस्तक आणि पुरावे घेऊन लोकांना दाखवत होतो, तर कुठेतरी आपल्याला न्याय मिळेल. गारानं प्रत्येक ठिकाणी म्हणजे ते घेऊन जात होतो. कोणी म्हटलं हे आमदार खासदार न्याय मिळवून देतील, हे समाजसेवक न्याय देतील, हे नगरसेवक न्याय मिळवून, प्रत्येक ठिकाणी गेलो. परंतु कुठेही मला न्याय मिळाला नाही सर, कुठंच नाही. सगळेजण, काही लोक कामासाठी पैसे मागायचे, पैसे दिले तर तुमचं काम करू, द्यायलाच पैसे नाही तर कुठून देणार.
परंतु हे करत असताना मग तुम्हाला म्हटल्याप्रमाणे भावी सरांचे व्हिडिओ पाहिले, सरांना कॉल केला नेहमीप्रमाणे. सर कामात असल्यामुळे सर फोन उचलत नव्हते. सरांपर्यंत पोचता परत 5-6 महिने निघून गेले. मग कुठेतरी परत नाराज व्हायचे, नाही कोणी म्हणजे फोन पण उचलत नाही, आपल्याला कुठंच न्याय मिळणार नाही. परंतु मी हार मानली नाही. कंटिन्यू भावी सरांना फोन करत होते आणि एक दिवस कशातच फोन लागला. सरांनी सगळं ऐकून घेतलं. त्यानंतरही महिना गेला. मग परत फोन केला. महिन्यानंतर सर म्हटले, ताई आम्ही आता संभाजीनगरला येणार आहे, तुम्हाला येता येईल का? मी म्हटलं हो येता येईल. आणि तुम्ही ज्या सरांबद्दल हे सांगताय आणि भावे सर कोण आहे? भावे सर निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आता आहेत. तुम्ही जी टोपी ही आता टोपी जी अभिमानानं घातली- मिरवताय, हो हो किंवा टोपीवर काय लिहिलंय ते दोन्ही बाजूला सांगाल का? आपल्या प्रेक्षकांना सांगा. टोपीवरती एक मी सांगते, टोपीवरती हे बघा इकडं निर्भय महाराष्ट्र पार्टी लिहिलेलं आहे आणि एकीकडून जनताच मालक लिहिलेला आहे. क्या बात. तर हे टोपीचं म्हणजे इतकं विशेष आहे ना की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 साली संविधानामध्ये जनता मालक हे सांगितलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील 400 वर्षापूर्वी हे राज्य रयतेचं सांगितलंय आणि निर्भय महाराष्ट्र पार्टी देखील जनताच मालक आहे सांगितलंय. म्हणजे आपण या ठिकाणी मालक आहोत. हे मला ह्या पार्टीमुळे आदरणीय जितेंद्र भावे सरांमुळे कळालं. लोक हो, एका सर्वसामान्य घरातल्या अन्यायानं पिचून गेलेल्या गृहिणीला जो माणूस मनाची उभारी देतो, जगण्याचा अर्थ सांगतो आणि तिला सांगतो की या अन्याय करणाऱ्या धनदांडग्यांना घाबरू नको, निर्भयपणे तुझं जीवन जग, कारण तू या देशाची मालक आहेस. जगभरात या संविधानाचा डंका वाजवणारा आणि संविधानाच्या पद्धतीनं देश चालला पाहिजे म्हणून जगण्याचं अग्निहोत्र मांडलेला पुढारी म्हणजे आदरणीय जितेंद्र भावे सर. आणि त्यांच्याच पुढारपणात, त्यांच्याच नेतृत्वात निर्भय महाराष्ट्र पार्टी महाराष्ट्रभरात जोरात काम करते. ताई, काय सांगाल पार्टीबद्दल किंवा सरांची पहिली भेट जेव्हा तुमची झाली, काय सांगा? छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्यावेळेस मला भावे सरांनी बोलवलं त्यावेळेला पण दिवसभर त्यांच्याकडं सारखं कोणी ना कोणी त्या ठिकाणी चालू होतं. लोकांच्या समस्या घेऊन लोक गाराणे घेऊन येतात आणि ही व्यक्ती फक्त माणूस वाचला पाहिजे, त्यांच्या डोळ्याचे अश्रू पुसले पाहिजे याच्यासाठी अहोरात्र झगडत आहे सर. मग सर्वांना भेटून झाल्यानंतर सरांनी माझे सगळे कागदपत्र पाहिले. त्यामुळे त्यांना कुठेतरी म्हणजे सत्यता पटली, कारण सर सत्याच्या पाठीमागं आहे, असत्याच्या नाही. सरांनी ते पाहिल्यानंतर त्यांना जाणीव झाली की खरोखर अन्याय झालेला आहे. त्यानंतर मग तिथून माझी वाटचाल सुरू झाली. जसं तुम्ही आता म्हणालात की बाकीचे कोणी पुढाऱ्यांनी समस्या काही पैशांची, हां, अशी काही मागणी झाली का किंवा अशी काही अपेक्षा व्यक्त झाली का सरांकडून किंवा सरांच्या कुठल्या मागणी? नाही सरांनी पण नाही आणि सरांच्या म्हणजे निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या त्यावेळेला मी पार्टीमध्ये पक्षात नव्हते, कुणीही माझ्याकडे 1 रुपयाची देखील मागणी केली. तर आमचा सर्वसामान्य माणूस म्हणून हाच अनुभव आहे. कुठं जर तुम्ही आमच्या घरात घालायला गेलो, कुठल्या सेटलमेंट करणारे कुठल्या मोठ्या दादा तर त्यांची अपेक्षा असते. असा कुठला हा जगा वेगळा माणूस तुम्हाला सापडला? आदरणीय जितेंद्र भावे सर हे जगा वेगळेच एक अवलिया आहेत की त्यांना फक्त म्हणजे समस्येचा कुणाचा फोन जरी आला ना, सर रात्र अपरात्र पाहणार नाही तर लगेच जाणार. आणि सर काम करत असताना सर कुठलं जाती धर्म पक्ष प्रांत भाषा ऊच नीच गरीब श्रीमंत काळा गोरा गुटका उंच असं कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता सर लगेच पळत जातात त्या व्यक्तीच्या मदतीला. अशी त्यांच्या मग कुठली ताकद आहे का किंवा काय कुठल्या बळ कशाच्या बळावर हे सगळं करतात? सत्य म्हणजे खरेपणा. आणि सर एक म्हणजे मला नाही वाटत ती व्यक्ती आहे, सर एक शक्ती आहे. सर व्यक्ती नाहीये, सर एक शक्ती आहे. कारण हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. सरांना फक्त एखादा माणूस वाचला पाहिजे आणि त्याच्या डोळ्याचे अश्रू पुसले पाहिजे, एवढा एकच सरांचा ते वागण्यामागचं ध्येय आहे. सरांना भेटल्यानंतर तुमचा हा जो प्रॉब्लेम आहे तो कसा सॉल्व्ह झाला, कशा तुम्ही सावरले? सरांना भेटल्यानंतर मग डीडी आपलं AR ऑफिस श्रीरामपूरचं तिथेही आता हे सगळे मॅनेज झालेले लोक असतात, पतसंस्था AR DDR. मग सरांना मी सांगितलं मला इथं जी माहिती माझी दिलेली आहे मला काही न्याय मिळत नाहीये. सरांनी सांगितलं तिथे जाऊन तुम्ही शूटिंग करा. ज्यावेळेस मी त्यांची शूटिंग करायला गेले ARची, त्यांनी माझा मोबाईल हिसकावून घेतला
आणि म्हणजे महाराष्ट्रात आता जे सगळीकडे सर्वसामान्य माणसं कुठल्याही ऑफिसमध्ये गेल्यानंतर तिथल्या दडपशाहीला भीक न घालता जे लाईव्ह करतायत, लाईव्ह करतात. तर त्याची सुरुवात करणारा पुढारी म्हणजे जितेंद्र भावे सर. जितेंद्र भावे सर आणि त्याची दीक्षा त्याने तुम्हाला दिली मला दिली. हो. आणि मग तुमचं पहिलं लाईव्ह सुरू झालं. पहिलं लाईव्ह माझं तिथून सुरू झालं आणि मग सरांना लगेच फोन करून सांगितलं माझा मोबाईल हिसकावून घेण्यात आला, मला पुढे शूटिंग काढू दिली नाही. सरांनी डायरेक्ट त्यांना फोन केला. साधारण 30 डिसेंबर होता, फोन केला होता आम्ही. एक दिवस मध्ये जाऊ दिला आणि सर 2 जानेवारीला लगेच श्रीरामपूरमध्ये आले. त्यावेळेला त्यांनी सर्व डॉक्युमेंट पण त्यांना दाखवले, सगळे का अन्याय करता वगैरे. तिथून मग खरी संघर्षाची सुरुवात झाली. मी म्हटलं सर मला पण हे काम करायचं. सरांनी मला त्यावेळेस श्रीरामपूर तालुक्याची जबाबदारी दिली. मग मला ज्यावेळेस कळालं की जनताच मालक आहे आणि निर्भयपणे, नामाप्रमाणेच निर्भयपणे लढायचं, मग मी लाईव्ह सुरू केले तहसीलदार साहेबांपासून. श्रीरामपूरचे तहसीलदार यांचं लाईव्ह घेतलं. त्यानंतर हळूहळू नगरमधल्या पतसंस्था असतील, कुठलेही शैक्षणिक, सामाजिक, सार्वजनिक सरकारी ऑफिसेस असतील, मी तिथे जाऊन बिनधास्तपणे लाईव्ह करायला लागले. लाईव्ह करायला लागल्यामुळे सगळ्या भ्रष्टाचारांचे लोकांचे चित्र समोर यायला लागले. लोक जी महिला स्वतःवर अन्याय झाला म्हणून विमनस्क अवस्थेमध्ये प्रत्येकाकडे न्याय मागत, त्या महिलेला जितेंद्र भावेंसारखा एक पुढारी भेटतो की जो निर्भयपणे जनता मालक आहे हे जनतेलाच ठणकावून सांगत राहतो, जनतेसाठी काम करण्याची जनतेलाच प्रेरणा देत राहतो. आणि त्यांनी जी निर्भयपणे काम करत असताना लाईव्ह करा आणि या सरकारी किंवा अन्याय करणाऱ्या लोकांपासून स्वतःचा बचाव करा आणि त्यांना जाब विचारा, ही दीक्षा त्यांना दिली. आणि म्हणून स्वतःचं पहिलं लाईव्ह केलं. आणि आज ही महिला दररोज दिवसभरात किमान 10 ते 12 लाईव्ह करत असते. आणि ही कुणासाठी करत असते? सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी. म्हणजे एखाद्या चांगल्या इच्छाशक्ती असणाऱ्या राजकीय पुढाऱ्यानं, राजकीय पक्षानं एक साधी गोष्ट जरी मनावर घेतली तर किती आमूलाग्र बदल घडू शकतो. एक साध्या घरातली महिला शेकडो लोकांचे प्रश्न कसे सोडवू शकते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे शीतलताई आहे. आणि म्हणून तुम्हाला कळालं असेल की आजच्या महिला दिनाच्या या सेलिब्रेशनसाठी आम्ही त्यांना का बोलवलं. खऱ्या अर्थानं सामान्य महिलेची असामान्य महिला कशी होते, निर्भय रणरागिणी कशी होते, हे आपल्याला आणखी पुढच्या गप्पातून कळत जाईल. ताई, तालुक्याची जबाबदारी दिल्यानंतर तुमच्यावर लोक समस्या घेऊन यायला लागले असतील. हो. कशा प्रकारचा अनुभव होता? तालुक्याची जबाबदारी दिल्यानंतर लोक समस्या माझ्याकडे घेऊन आले. त्यानंतर पण ज्या ज्या ठिकाणी त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे त्या सरकारी कार्यालयामध्ये जाऊन मी तिथं सुद्धा त्या अधिकाऱ्याला, म्हणजे आपला सेवक असतो त्याला आम्ही जाब विचारून त्यांचं देखील लाईव्ह केलं. आणि लाईव्ह करत असताना बऱ्याचशा जनतेला त्यांना न्याय पण मिळालेला आहे. म्हणजे घाबरतात मग ते अधिकारी. ही गोष्ट कॅमेरासमोर बोलताना फार छान वाटते की आम्हालाही फार भारी वाटतं की ताई एवढ्या निर्भयपणे हे सगळं करतात, पण लाईव्ह करतात आणि न्याय मिळतो. एवढं जरी हे सांगणं सोपं असतं ते करणं फार अवघड आहे आम्हाला माहिती. आणि मग हे सगळं करत असताना, सर्वसामान्य माणसांना न्याय देत असताना किंवा त्यांना तुम्ही मालक आहात हे सांगताना सुद्धा त्यांच्यात जो काही गाफीलपणा आहे किंवा त्यांच्यामध्ये असणारी जी काही शिथिलता आहे ती त्यांच्याच चकण्याला मार्ग असते. आणि असं असताना या माणसांना न्याय मिळवून सुद्धा ती माणसं तुमच्या पाठीशी कितपत उभी राहतात, तर तुम्हाला कितपत प्रकारे त्रास, ही जी यंत्रणा आहे ती कशा प्रकारे त्रास देते, असा काही अनुभव आलाय? हो, खूप. मला हे काम करत असताना बराच वेळेस असा अनुभव आला की लोकांचं एकदा काम झालं ना लोक विसरून जातात. म्हणजे बऱ्याच वेळेस तरी तुम्ही हे काम करायला सोडलं नाही? काम सोडलं नाही आणि सोडणार पण नाही. काय प्रेरणा आहे नेमकी? आदरणीय जितेंद्र भावे सरांची प्रेरणा आहे या पाठीमागे. कारण हे काम करत असताना अनेक आत्महत्या वाचवल्या, त्याचं मला समाधान वाटतं. आणि किती त्रास झाला तरी पण निर्भयपणे मी हे कार्य करतच यातून काही पैसे मिळतात का? नाही, मानपान पण नाही. आणि लोक देतात पण आदरणीय जितेंद्र भावे सरांनी सांगितलं, माणसाला मध्ये मानपान केला, कुठं त्याला जर खुर्ची मिळाली तर माणूस आहे ना वाहवत जातो, त्यात अडकून राहतो. परंतु ते नकोच आहे. त्याच्यामुळे आम्ही कधी कुणाचे काम केल्याचे पैसेही घेत नाहीये. पण त्या पैशापेक्षाही सर समाधान खूप मोठं मिळतं, जे कुठल्या रकमेने विकत घेता येणार नाही. समाधानाची गोष्ट सांगताही आनंद आहे, पण याच्या मागे जो काही खडतर प्रवास आहे, जे काही चॅलेंजेस आहेत त्याबद्दल काय सांगाल? तर तसं काही एखादा काही अनुभव आलाय का? दररोज तुम्हाला डेली रुटीनमध्ये काय सर्वसामान्य जीवन जगत असताना काय अनुभव? आता सर्वसामान्य जीवन जगत असताना आणि हे जे मी कार्य करत असताना अनेक वेळेस माझ्यावरती हल्ले पण झालेले आहेत.
म्हणजे काही कोण ठिकाणी करतात अशा आता एक केक शॉपवाला होता कोलार मधला, त्याला एका पोलिसांनी नाव घेतलं तर चालेल का? कारण चालेल, हे घेऊ सगळं सत्य आहे. कोलारमध्ये एक कैलास पिलगर म्हणून केक शॉपवाला होता, त्याला दिनकर चव्हाण नावाच्या व्यक्तीने 9:45 वाजता तू दुकान बंद कर, आणि वेळ तर तसं झालेला नव्हता असं म्हणून मारहाण केली. त्याचा मोबाईल हिसकावून घेतला, त्याची काय रक्कम होती ती पण हिसकावून घेतली, आणि ते संपूर्ण त्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालं. त्यानंतर ही घटना आहे सर 9 सप्टेंबरची. त्यानंतर ती व्यक्ती पोलीस स्टेशनला गेली, API कैलास वाघ लोणी पोलीस स्टेशन तालुका राहता त्या ठिकाणी गेले, पण तिथं पण त्याची काही तक्रार घेतलेली नाही, एवढं मारहाण करून पण. मग कैलास पिलगर यांना कोणीतरी माझा नंबर दिला, त्यांनी मला फोन केला, म्हणून मग मी 10 सप्टेंबरला सायंकाळी 6 वाजता त्या पोलीस स्टेशनमध्ये गेले, हे विचारण्यासाठी की का तुम्ही त्यांची तक्रार घेतली नाही. बरं, आम्हाला अगोदरचे अनुभव होते, आपण लाईव्ह मध्ये गेला ना तर आपण निर्दोष आहोत हे सिद्ध करता येतं खोट्या गुन्ह्यामध्ये. तिथं गेल्यानंतर तिथं योगायोगाने शिर्डीचे DYSP अमोल भारती आलेले होते. आम्ही ज्यावेळेस लाईव्ह सुरू केलं, त्यांनी कुठल्याही प्रकारची शहानिशा किंवा काही व्यवस्थित न बोलता त्या केबिनमधून लाईव्ह करत होतं, त्याचा त्यांना राग आला आणि त्यांनी माझा मोबाईल हिसकावून घेतला. आणि 2 तास ज्या ठिकाणी रूममध्ये CCTV कॅमेरा नाही तिथं 2 तास 15 मिनिटं ते मारहाण करत. अमोल भारती शिर्डीचे, तिथं CCTV कॅमेरा नाही. आणि मग त्यांनी माझा, जोपर्यंत मी त्यांना पासवर्ड देत नाही, मेल ID पासवर्ड देत नाही, तोपर्यंत अमोल भारतीने शिवीगाळ आणि मारहाण चालूच ठेवली होती. त्यानंतर मग मी त्यांना ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेला रात्री त्यांनी मला साधारण 9:15 वाजता सोडलं, परंतु ते सुद्धा त्यांच्या लोणी पोलीस स्टेशनच्या CCTV मध्ये कैद झालेलं आहे. आणि मग हे असं करत असताना लोकांच्या समस्या घेऊन आपण जातोय, त्यांना न्याय मिळवून द्यावं म्हणून आपण लाईव्ह करतो, अशा प्रकारचे पोलिसांनी त्यांचे भ्रष्टाचार उघड होतात, त्यांचे हे चेहरे जनतेसमोर जातात म्हणून त्यांनी ते मोबाईल हिसकून घेणं किंवा फेसबुक लाईव्ह डिलीट पण केलं त्यांनी, परंतु त्यात ते यशस्वी झाले नाही सर. लोक हो, आपण बघतो आहोत आपल्या अवतीभोवती देखील असे प्रसंगाने घडत असतात, पण आपण म्हणतो मला काय त्याचं म्हणण्याच्या वृत्तीमुळं अशा या दुष्प्रवृत्त लोकांनी तुमच्या माझ्या सारख्या सर्वसामान्य माणसाला जगणं मुश्किल. पण अशा दुष्प्रवृत्त शक्तींना देखील धडा शिकवण्याचं काम सामान्य घरातली असामान्य धैर्याची महिला जेव्हा करते, तुमच्या आणि माझ्या जगण्याला नवा आधार मिळतो. चदलताई, या प्रसंगानंतर तरी देखील तुम्ही थांबला नाही, त्यानंतरही तुम्ही तुमचं काम चालू ठेवलं किंवा तुमची ही लढाई चालूच राहील. सर्वसामान्य माणसांसाठी काम करत असताना असं काही मनाला भावणारा किंवा आयुष्यभर तुम्हाला बाबा काळजाशी जपावा असा वाटणारा असे काही अनुभव आले? मला हे काम करत असताना आदरणीय जितेंद्र भावे सरांची प्रेरणा घेऊन मी हे काम तर करते आणि शेवटपर्यंत मी करणार आहे. परंतु यामध्ये ना खूप चांगले लोक जोडले गेले, खूप चांगले लोक ज्यांना न्याय मिळाला, ज्यांनी म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत आत्महत्या करण्याचे देखील विचार लोकांच्या डोक्यात आलेले होते, परंतु त्यांना मी परावृत्त करू शकले, हे माझ्यासाठी खूप मला नाही. आता टिपिकली आम्ही जेव्हा इतर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते बघतो, जे पुढारी, तेव्हा एक प्रकारची भीती वाटायसारखंच वातावरण. पण तुम्ही आता उलट सांगता की चांगली लोक भेटले, म्हणजे कशा प्रकारची लोक नेमकी या पार्टीमध्ये जोडली? आता कसं आहे, आपल्या पक्षामध्ये गर्दी नाहीये पण दर्दी. कारण म्हणजे निर्भयपणे काम करणं, निर्भय महाराष्ट्र पार्टीमध्ये येणं म्हणजे पुढे काट्यावर पाऊल ठेवण्यासारखं आहे. परंतु आपल्याला ते सगळे काटे म्हणजे कोणते, जे भ्रष्टाचारी, गैरव्यवहार, अन्याय अत्याचार करणारे लोक आहेत, यांचा आपल्याला त्रास होणार आहे. आपण हे अलगद बाजूला सारून आपल्याला परत त्यातून पुढे वाटचाल करायची आहे. आणि खूप चांगले लोक पण जोडले गेले. सर्वसामान्य माणसांना ज्यांना कुणाला असं वाटतंय की बाबा मला कुणीच वाली नाहीये, मला कुणीच प्रॉब्लेम सोडत नाहीये, जसं तुमचा प्रश्न सोडला किंवा तुम्ही इतरांचे सोडवताय, तसं तुम्ही लोकांना काय दिला सध्या की त्यांचे प्रश्न सुटू शकतील का? नक्कीच सुटू शकतील. जेव्हा कोणीच नसतं, आता मी सगळीकडे गेले, माझे प्रश्न कुठं सॉल्व्ह नाही झाले, ते आदरणीय जितेंद्र भावे सरांकडे माझा प्रश्न सॉल्व्ह झाला.
म्हणून मी त्या तिथंच न थांबता आता ही पार्टी फक्त तुम्ही दोघं जणच काम करताय का आणखी काही लोक आणखी नाही, कुठल्या कुठल्या परिसरात ही आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आपले निर्भय वीर आणि वीरांगना कार्य करत आहे. आपल्या आपल्या परीने सगळेजण आपल्या आपल्या लोकांचे परीने प्रश्न- सगळे प्रश्न सोडवतात प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये. बरं, आता हे तुम्ही समाजकारण हे करताय, राजकारण हे करताय, कुटुंबही चालवायचं आहे आणि ह्या सगळ्या बाहेरच्या आव्हानांना जगण्या मरण्याच्या लढाईला देखील तोंड द्यायचे. या सगळ्यांमध्ये समतोल कसा साधता? बस काम करत राहायचं सर, प्रामाणिकपणे. फक्त सत्याच्या जोरावर. भावे सरांची एकच शिकवण आहे, खरं बोला, सत्य बोला, आणि सत्याच्या जोरावरच ही पार्टी चालू आहे सर. सत्य सत्य तर आपण नेहमी म्हणत असतो, महात्मा गांधी देखील सत्य सांगत होते. पण आज तुमची पार्टी काल परवा मला वाटतं 2च वर्ष देखील झाली मागे पुढे जास्त थोडी जास्त आली, 2.5 वर्ष आली कदाचित, 31 महिने झाले. आणि तुमची पार्टी कधी मोठी होणार, तुम्हाला कधी पद मिळणार, कधी त्या गोष्टींची मलई करता येणार? आणि आतापासून तुम्ही 16 वर्षी पोळी खायला सुरुवात किंवा भाजायला सुरुवात केली. आम्हाला कुठली मलई खायची अपेक्षा नाही. आम्हाला फक्त एकच आहे की माणूस जगला पाहिजे, माणूस जगला पाहिजे. कारण आहे ना, काय आता सगळीकडे आता बघा, संपूर्ण महाराष्ट्रामधलं जे राजकारण आहे ते जाती आणि धर्मामध्ये विखुरलं गेलेलं आहे. प्रत्येक जणाचा वेगळा झेंडा आहे. परंतु ही जी टोपी आहे ना, त्या टोपीचा रंग जो आहे तो काळा कलर आहे. काळा कलर भावे सरांनी का निवडला? याच्यामध्ये बघा, प्रत्येक याच्यामध्ये आता जाती धर्मावरून भांडणं चालू आहे राजकारणामध्ये. पण हा काळा रंग आहे ना, त्याच्या मागची पण एक गुपित लपलेला आहे. तर हिंदूंचाही भगवा रंग घेतला, जैदींचा निळा रंग घेतला, लालबावट्याचा लाल रंग घेतला, मुस्लिमांचा हिरवा रंग घेतला. सगळे कलर सरांनी मिक्स केले आणि त्यातून निर्माण झाला तो हा काळा रंग. आणि काळ्या रंगावरती पांढऱ्या शुभ्र अक्षरामध्ये निर्भय महाराष्ट्र पार्टी लिहिलंय आणि जनताच मालक लिहिलेलं आहे. हा मेसेज दिलेला आहे. म्हणजे यामध्ये कुठल्या प्रकारची जात, धर्म, पंथ, लिंग, भेदभाव असा कुठलाच नाहीये. फक्त माणुसकी आणि माणुसकीच आहे. आता जनरली जेव्हा आपण इतर राजकीय पक्ष बघतो, त्यांचा काहीतरी एक अजेंडा असतो. कोणी पक्षवादावर काम करतं, कोणी प्रांतवादावर काम करतं, कोणी भाषेवर काम करतं, कोणी धर्मावर काम करत आहे, आणखी प्रत्येकाचे अजेंडे वेगळे आहेत. तसं निर्भय महाराष्ट्र पार्टीचा नेमका अजेंडा काय? निर्भय महाराष्ट्र पार्टीचा अजेंडा एवढाच आहे, जिथं जिथं भ्रष्टाचार, गैरव्यवहार, अन्याय होतो ना, त्या ठिकाणी जाऊन, मग शासकीय कार्यालय असेल, निमशासकीय कार्यालय असेल, जनताच मालक आहे. आणि मग मालक असल्यामुळे हे सगळे आपले नोकर आहेत. तिथे जाऊन फेसबुक लाईव्ह करणं आणि निर्भयपणे त्यांना प्रश्न विचारणं आणि काही ज्या व्यक्तींवर अन्याय होतो ना, त्यांना न्याय मिळवून देणं, त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसणं, हे भावे सरांनी आतापर्यंत केलेलं आहे. आणि अश्रू पुसणं आणि माणूस वाचवणं. एवढं सगळं तुम्ही काम करताय, तुमची टीम काम करते, भावे सर देखील महाराष्ट्रभर काम करताय. पण राजकारणी म्हणून जेव्हा भावे सर काम करतात, राजकारणी म्हणजे जेव्हा इलेक्शनला उभे राहतात, तेव्हा मात्र मतं लोक देत नाही. काय, कुठल्या चष्म्यातून बघता यावं? आता मतं मिळत नाही याला एक कारण आहे. आपल्या इकडे आहे ना, लोक म्हणजे जनतेला पैसे घेऊन मतदान करण्याची सवय झालेली आहे. म्हणजे मतदार विकाऊ झालेला आहे. याच्यातून जे काही प्रामाणिकपणे मतदान करतात, मग ते काही लाखापेक्षा सरांना मत कमी आहेत असं म्हणता येणार नाही. सर लढतात, परंतु आजच्या ह्या लोकांनी जे भ्रष्टाचारी पारंपरिक पद्धतीचं जे राजकारण आहे ना, त्या लोकांनी पैसे देऊन मतं विकत घेण्याची सवय लावलेली आहे किंवा तरुण पिढीला व्यसनाच्या आहारी लावण्याची सवय लावलेली. परंतु आपले जितेंद्र भावे सर झिरो बजेट पॉलिटिक्स, झिरो बजेट इलेक्शन या संकल्पनेवर काम करतात. ते कुणाला पैसे देत नाही, कुठल्या तरुण पिढीला व्यसनाच्या आहारी ते जाऊ देत नाही. परंतु तरी सुद्धा लोक काही मतदान घेतलं, जिंकून आले की परत 5 वर्ष 10 वर्ष फिरूनही तिकडे पाहत नाही किंवा करत नाही. भावे सरांचं कालही काम चालू होतं. मतदान झाल्यानंतर जरी समजा कमी मतं मिळाले, पण ते प्रामाणिक आणि शुद्ध मतं आहेत. तिथं सर हारून सुद्धा जिंकल्यासारखे आहेत. आणि लगेच दुसऱ्या दिवशी सर परत ग्राउंड लेवलला काम करायला दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता तयार असतात. म्हणजे
स्वच्छ राजकारण हे स्वच्छ तुमचं राजकारण. समाजकारण असं तुम्ही समजता. हो. आणि मतांची गोळाबेरीज असेल किंवा विजयाचा गुलाल लागणं न लागणं या गोष्टी तुमच्यासाठी फार महत्वाच्या आहेत. महत्वाचं नाही. काम करत राहणं. काम करत राहणं असंही सर सत्तेमध्ये नाहीये, परंतु संपूर्ण महाराष्ट्राला सरांनी त्या व्यवस्थेला हादरवून सोडलेलं आहे. त्याच्यासाठी सत्तेत असणं गरजेचं आहे, पण सत्तेत नसताना देखील व्यवस्थेला हादरून सोडणारी व्यक्ती म्हणजे जितेंद्र भावे आणि सर. त्यांच्याच पावलावर आणि तुम्ही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या प्रेरणेने मी हे कार्य, माझा जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत मी करत राहणार. तुम्ही आता तुमच्या आयुष्याची वाट तुम्ही ठरवून घेतली, त्याच्यावर तुम्ही चालायला सुरुवात केली, तुम्ही त्याच्यात स्वतःला तयारही करताय किंवा झाला हातकंब होणार. सर्वसामान्य घरातल्या महिलेला तिच्या जगण्याची लढाई लढत असताना जे काही चॅलेंजेस येत आहेत किंवा अशा प्रकारचा जो अन्याय होतो, त्या अन्यायाला सामोरं जाऊन आनंदानं जगण्यासाठी तिनं काय केलं पाहिजे असं वाटतं? आता माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक महिलेने आता थोडं पुढे यायला पाहिजे. फक्त चूल आणि मूल आता तर नाहीये, बराचसा बदल झालेला आहे. कारण बघा, सुधा मूर्ती म्हणतात त्याप्रमाणे प्रत्येक स्त्रीमध्ये काहीतरी विशेष गुण आहे. आपल्या इंदिरा गांधी ज्या आहेत त्यांचं सौंदर्य त्यांच्या प्रखर नेतृत्व क्षमतेमध्ये होतं. एखादी अडाणी स्त्री असेल, ती सकाळी सडा समार्जन करत असेल तर ती रांगोळी जर काढत असेल ना, तिचं सौंदर्य तिच्या त्या बोटांमध्ये आहे, तल्लीनतेमध्ये आहे. तसंच एखादी शिक्षिका जर काळ्या फळ्यावर विद्यार्थ्यांना जर अक्षरांनी जर काही शिकवत असेल, तिचं सौंदर्य तिचं अक्षरामध्ये आहे. हा, मग आता कल्पना चावला झाल्या, सुनीता विल्यम झाल्या, राष्ट्रपती झाल्या आपल्या, म्हणजे ह्या महिलाच होत्या ना. तर प्रत्येक महिलेने पुढे येऊन बोललं पाहिजे, हिंमत केली पाहिजे आणि स्वतःला म्हणजे न्यूनगंड नाही बाळगला पाहिजे, स्वतःमध्ये बोललं पाहिजे. कारण परमेश्वराने प्रत्येक महिलेला असं वेगळं बनवलेलं आहे. त्यामुळं प्रत्येकाने समोर पुढे या, बोला, निर्भयपणे बोला, व्यक्त व्हा.